नमस्कार मित्रांनो. तंबाखू, गुटखा, खैनी तुम्ही सोडू इच्छिता, पण भरपूर वेळा प्रयत्न केले, पण थांबलेली निकोटीन परत चालू झाली. कारण हे पदार्थ कुठेही कधीही उपलब्ध होणारे आहेत. समजा आपल्या खिशामध्ये पैसे नाही आणि हे पदार्थ घेण्याची आपल्याला तलब जर झाली आणि समोरचा व्यक्ती हा पदार्थ घेत असेल, तर या व्यक्तीला आपण जर तो पदार्थ मागितला तर ती व्यक्ती नाही म्हणणार नाही. उलट पण फार जवळच्या असल्याचे दाखवून तो पदार्थ आपल्याला देईल आणि तो पदार्थ आपण ग्रहण करतो. भारतामध्ये या पदार्थांना मान्यता असल्यामुळे हा पदार्थ देण्यासाठी व घेण्यासाठी कोणी घाबरत नाही. नातेवाईकांमध्ये सुद्धा या पदार्थ घेण्याबद्दल किंवा देण्याबद्दल दुमत नाही. पण मित्रांनो, या पदार्थांचं अतिसेवन केल्यामुळे आपल्या शरीरामध्ये कोणत्या व्याधी चालू होतात याबद्दल आपण पाहू. आपल्याला कॅन्सर होण्याची शक्यता असते. तोंडाचा कॅन्सर, जिभेचा कॅन्सर, घशाचा कॅन्सर, पॅरेलिसिस होण्याची शक्यता असते. हार्टचा प्रॉब्लेम येण्याची शक्यता असते. आणि हे जेव्हा होतं ना, त्यावेळेला त्या आजारातून बाहेर पडणं फार मुश्किल असते. पण ह्या आजारांच्या अगोदर छोटे आजार चालू होतात. तोंडात फोड येणे, तोंड येणे, जिभेला फोड येणे, ॲसिडिटी वाढणे, पित्त उचलणे, अंगावर पुरळ येणे, पायाचा त्रास होणे, संडासवाटे रक्त पडणे, संडास करताना त्रास होणे, लघवी करताना जळजळ होणे, नाकातून रक्त बाहेर पडणे. आणि हे होण्याचं कारण म्हणजे हे सर्व पदार्थ उष्ण आहेत. अशा वेळेला आपण डॉक्टरच्या सल्ल्याने औषधोपचार चालू करतो. जोपर्यंत औषधाचा परिणाम असतो तोपर्यंत आपले शारीरिक व्याधी कमी झाले असतात. पण ज्यावेळेला आपण औषधोपचार बंद करतो त्यावेळेला परत शारीरिक त्रास चालू होतो. आणि ज्यावेळेला आपण या शरीराकडे दुर्लक्ष करतो त्यावेळेला हे छोटे आजार मोठ्या आजारांना आमंत्रित करतात आणि या व्याधींपासून आपल्याला त्रास व्हायला चालू होतो. मग आपण विषयाची परीक्षा का बघायची? तुम्हाला तुमच्या खिशातून ₹1 खर्च न करता मी याच्यावर उपाय सांगणार. प्रथम तुम्ही मनाची दृढ निश्चय करा. आजपासून मी कोणत्याही निकोटीनच्या पदार्थाचं सेवन करणार नाही. आणि मनाला सुद्धा सांगा, आजपासून तुला कोणत्याही प्रकारचं निकोटीन मिळणार नाही. हा जेव्हा निश्चय करता, मनाला सांगता आणि तुम्ही तुमचा प्रोग्राम चालू करता त्यावेळेला तुमच्या शरीरातून काही विड्रॉल सिम्पटम्स बाहेर पडायला चालू होतात. तुम्हाला कामामध्ये मन लागत नाही, काम करण्याची इच्छा निघून जाते, राग यायला चालू होतो, चिडचिड होते, तोंडातले दात तोंडात एकमेकावर आपटतात. काही जणांना असं वाटतं बा आपल्या तोंडात आता काहीच नाही आहे असं भासतं. चालण्यासाठी पायात ताकद नाही असे वाटते. मनात भीती वाटते, अरे माझ्या आयुष्याचं काय कमी झालं तर. आणि नंतर एक मन दुसऱ्या मनाला म्हणतो, अरे वेड्यात घेऊन बघू ना. आणि हा जेव्हा विचार मनात येतो आणि तुम्ही जेव्हा त्याला नाही म्हणता त्याच वेळेला अर्धी लढाई तुम्ही जिंकलेली असते. पण तुम्हाला निकोटीन विरुद्ध लढण्यासाठी तुम्हाला 5Dचा वापर करणं फार आवश्यक आहे. पहिलं 5D म्हणजे काय? ज्या शब्दांची सुरुवात D अक्षराने झालेली आहे असे 5D आहेत. त्याचा वापर कसा करायचा ते सांगतो. पहिला D, ड्रिंक लॉट्स ऑफ वॉटर, म्हणजे थोडे थोडे पाणी पित राहा.
त्यामुळे आपण निकोटीनचे जास्त सेवन केल्यामुळे आपल्या तोंडातील लाळ ग्रंथी गोठलेले असतात. त्यामुळे आपल्या तोंडातील लाळ ग्रंथी ओपन होण्यास मदत होते व लाळ बनण्याची प्रक्रिया चालू होते. जगामध्ये कुठेही लाळ बनण्याचे रासायनिक कारखाने नाही आणि त्यामुळे निकोटीन घेण्यास आपल्याला मनाई करता येते. दुसरा डीप ब्रीदिंग करणे. श्वास घ्या, थोडे थांबा, हळू सोडा. श्वास घ्या, थोडे थांबा, हळू सोडा. ही प्रक्रिया साधारण 10 ते 15 मिनिटे करायची. यामुळे तुम्हाला तुमच्या निकोटीनला आलेल्या क्रेव्हिंगला थांबवता येतं आणि फुफ्फुसाची धातू व्यवस्थित पडायला चालू होते. तिसरा डिले करा. ज्यावेळी तुम्हाला क्रेव्हिंग येतं ना, त्यावेळेला मनाला एकच सांगायचं, आता नाही, नंतर घेऊ, आता नाही, नंतर घेऊ. आणि हे जेव्हा सांगता ना, त्यावेळेला तुमच्या अंगात एक ताकद, एक एनर्जी तयार होते. निकोटीन उचल काढायची, नाही म्हणायची. त्यानंतर चौथा डिस्ट्रॅक्ट करणे, म्हणजे लक्ष दुसरीकडे वळवणे. त्यासाठी तुम्ही चांगले छंद जोपासा, खेळ खेळा, तुमच्या आवडती पुस्तकं वाचा, तुमच्या आवडते पिक्चर बघा, तुमच्या आवडती गाणी ऐका, तुमच्या आवडते काम करा, तुमच्या मुलांमध्ये जमा आणि तुमचं क्रेव्हिंगचा पिरियड साधारण 5 ते 10 मिनिटात. 5 ते 10 मिनिटात परत क्रेव्हिंग निघून जाते. आणि 5वा तुम्ही कोणाशी डिस्कस करा. तुमच्या माहितीतील एखादी व्यक्ती असेल त्यांनी निकोटीन सोडले, त्याने डिस्कस करा. किंवा तुमच्या योग्यच्या मित्राबरोबर दुसऱ्या विषयावर चर्चा करा किंवा देवाची आराधना करा. यामुळे निकोटीनपासून लांब राहण्याची तुम्हाला एक ताकद, ऊर्जा मिळते. पण या फायलीचा वापर करण्यासाठी तुम्हाला छोटासा एक्सरसाइज करणे फार जरुरीचे आहे. मी तुम्हाला असं म्हणत नाही तुम्ही जिम लावा, पैसे घालवा, स्विमिंगचा क्लास लावा, नका घालू. तुम्हाला पैसे घालून कोणताही व्यायाम करायचा नाही. त्यासाठी तुम्ही वॉकिंग करा, रनिंग करा, सायकलिंग करा, जोर बैठका मारा, योग धारणा करा. यामुळे तुमच्या शरीरातली ऊर्जा शक्ती वाढेल, एनर्जी वाढेल आणि निकोटीन विरुद्ध लढायची ताकद निर्माण होईल. तुमच्या शरीरातील निकोटीन बाहेर पडण्यासाठी साधारण तुम्हाला 72 तास लागतात. ज्यावेळेला हा व्यायाम चालू करता त्यावेळेला तुमचे 2Dचा वापर केला जातो. ज्यावेळी व्यायाम करता त्यावेळेला डीप ब्रीदिंग होतं. घसा सुकल्यामुळे तुम्हाला तहान लागते, पाणी पिण्याची इच्छा जागृत होते आणि साधारण 1-2 ते 3 दिवसानंतर तुम्हाला तहान जास्त लागते, भूक जास्त लागते. अशा वेळेला तुम्ही पाण्याची भरलेली बॉटल बरोबर ठेवा. ज्या वेळेला घसा सुकला, तोंड सुकला असं वाटेल तेव्हा पाणी पित राहणे. डब्यामध्ये एखादी पोळी जास्त ठेवा, भात जास्त ठेवा किंवा शेंगदाण्याचे लाडू जास्त ठेवा, जेणेकरून जेव्हा भूक लागेल तेव्हा तुम्हाला ते खाता येतील. मिसळपाव, वडापाव खाल्ल्याने तुम्हाला भूक भागेल, पण कालांतराने तुमच्या मनात एक विचार येईल की मला निकोटीनला जेवढा खर्च येत होता ना, त्याच्यापेक्षा तिप्पट खर्च माझ्या नाश्त्यावर चालला आहे. आणि हा जेव्हा विचार मनात येईल त्यावेळी असं वाटेल, अरे आपली निकोटीन फार चांगली आहे आणि परत निकोटीन चालू होण्याची शक्यता असते. आणि हे जेव्हा करता त्यावेळेला तुम्हाला आनंद होतो. कारण आयुष्यभर आपण भरपूर वेळा प्रयत्न केले असतात आणि निकोटीनपासून लांब जाण्याचा एक आनंद मिळाला असतो. निकोटीनसाठी लागणारा वेळ वाचतो, निकोटीनसाठी लागणारा पैसा वाचतो, निकोटीनसाठी मनाची होणारी घालमेल थांबते, शारीरिक सुधारणा होते, नवीन चांगल्या विचारांना चालना मिळते, नवीन चांगल्या विचारांना चालना मिळते. बंद झालेली निकोटीन बंद राहण्यासाठी तुम्हाला मनावर निर्बंध घालणे फार आवश्यक आहे. प्रथम तुम्ही आनंदी असल्यामुळे ज्या दुकानाकडे तुम्ही निकोटीन घेत होता त्या दुकानाकडे न पाहणे. कारण तुम्ही ज्या वेळेला आनंदी असता
आणि तुमची इच्छाशक्ती जागृत झाली असते. जे मला आयुष्यात जमणार ते मी केलं आहे आणि हे कोणतं सांगावं. आणि त्याच वेळेला आपले पाय किंवा गाडीचा हँडल त्या दुकानावर वळतो आणि आपण ते सांगतो, बघ मी असं असं केलं, यावेळी मी निकोटीनपासून लांब झालो. आणि मागून एक आवाज येतो, मित्रा दोस्ती खातीर एक वेळा घे ना. त्यावेळेला तुमचं मन चलबिचल होतं आणि असं वाटतं आता जमलंय ना, जमणार, आपण करणार. आणि तो जेव्हा विडा आपण तोंडात घालतो ना, परत चालू झालं निकोटीन कधी थांबेल हे सांगता येत नाही. ज्या मित्रांमध्ये उभे राहून तुम्ही तंबाखू खात होता किंवा निकोटीन घेत होता, त्या मित्रांमध्ये जाण्याचे टाळा. ते तुमचे दुश्मन नाही आहे, पण त्या निकोटीनच्या वासामुळे तुमची इच्छाशक्ती जागृत होऊ शकते व परत निकोटीन खाण्याची इच्छा निर्माण होते व परत निकोटीन हातात घेऊ शकता. ज्या ठिकाणी निकोटीनची क्रिया चालू आहे त्या क्रियेकडे बघायचं नाही, कारण ती डोळ्यांनी पाहिलेली क्रिया मेंदूला जाऊन भेटते आणि मनात येतं, अरे काय मळतोय, काय हातावर हात आपटतोय, कसा तोंडात घालतोय, किती त्याला आनंद वाटतोय, आता आपलं आयुष्य आता मिळवीत कसं जगायचं, आता कसं होणार. आणि हे जेव्हा मनात विचार येतात त्यावेळेला थांबलेली निकोटीन परत चालू होण्याची शक्यता असते. कोणी जर तुम्हाला निकोटीनविषयी आग्रह केला तर नाही म्हणायची ताकद निर्माण करा. पाण्याची बाटली बरोबर ठेवा, व्यायाम करा, सुखी समृद्धी आनंदी जीवन जगा. धन्यवाद मित्रांनो, धन्यवाद.